ऍक्च्युली मला वॉर्डरोब मधून नाही, त्या खूप अमेझिंग बेकर आहेत. खूप अमेझिंग बेकर आहेत. म्हणजे त्या चीज केक जे काय आणि त्याने मला शिकवलंही आहे. पण मला असं वाटतं की मला थोडंसं जरा टॅलेंट मिळालं त्यांच्या बेकिंगचं तर मला खूप आवडेल. कारण एक तर त्याचा दिवस खूप मोठा असतो, तो झोपतो 4 तासासाठी आणि तो ज्या पद्धतीने फक्त काम नाही तर बाकीच्या सगळ्या गोष्टी पण मॅनेज करत असतो. तर ते मॅनेजमेंट काय आहे नेमकं? माझे नेटवर्थ एवढं आहे वगैरे. प्लीज खावा लवकर प्लीज. रणबीर कपूर. रणबीर कपूर मला आवडतो खूप. काही नाही. माझ्याकडे ना एक रॅपिड फायर सेगमेंट आहे ज्याच्यात मी मस्त स्पायसी फनी असे क्वेश्चन्स काढले दोघांसाठी. सो रॅपिडली तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत. रेडी आहात? ऋतापासून मी स्टार्ट करते. एका दिवसासाठी तुला जर एखाद्या सेलिब्रिटीवर पाळत ठेवायचे असेल तर तो सेलिब्रिटी कोण असेल? रणबीर कपूर. रणबीर कपूर मला आवडतो खूप. नॉट फॉर अदर रिझन्स, मला जेन्युइनली तो खूप आवडतो. म्हणजे मला सेटवर पाळत ठेवायचे. नाही दिवस एक दिवस तेच सेटवरचा दिवस याच्यावर पाळत ठेवायचे. सेटवरच जस्ट टू सी हिज प्रोसेस. बरं, ललितच्या व्हॅनिटी मधून कोणती गोष्ट ढापायला आवडते? अरे काहीतरी खूप भारी न्यूट्रिशियस लाडू बनवतो आणतो तो यार. मला काय ते लाडू काय खूप खाल्ले मी शूटच्या वेळेस. नाही आणि तसे वर्ल्ड वाईड फेमस झालेत आता ते. वर्ल्ड वाईड म्हणजे आम्ही आता हास्य जत्रा निर्मिती ताई पण होती तिथे, ती पण तेच म्हणाली की यार ते छान लाडू घेऊन ये ना. नाही तो खूप भारी भारी खायला आणतो तो फूड. ओके, तुला आतापर्यंत फॅन कडून आलेला एक वियर्डेस्ट डीएम काय होता? लग्न झाल्यावर पण तो अडॅसिटी टू आस्क माझ्याशी लग्न करशील का. आय गेस तू पोस्टही केला होतास काहीतरी स्टोरी. नाही मी असं इग्नोर करते. स्वतःबद्दलचा एक रूमर जो खरा व्हावा असं तुला जेन्युइनली वाटतं की आता ते आपण न्यूज बघतो ना ऋताकडे माझे नेटवर्थ एवढं आहे वगैरे. प्लीज खावा लवकर प्लीज. ओके, ललितची फ्लर्ट करण्याची स्टाईल कशी? आय डोंट नो त्याने माझ्यावर कधी केलं नाही फ्लर्ट. ओके ललित तू दाखव काय पंचलाईन असते तुझी? नाही मला त्याची आय थिंक खूप सटल असेल. नाही असं फक्त केस फक्त असे केलं की झालं तसं बघितलं. हाऊ यू डुइंग? बट ही शेअर्स फूड. ओके, तुझ्याकडे एक एक्स्ट्रा तिकीट आहे कुठल्या तरी टूरचं, तर कोणाला घेऊन जाशील? ललितला की अमेयला? कॉन्ट्रोवर्शियल. ललितला. आता ललित बाजूला म्हणून नाही, ललितला. मी वेगळा चंक काढून अमेयला सेंड करणार आता. ठीक आहे. पण ट्रॅव्हल पार्टनर वाईज तुम्ही इतकं प्रमोशन्सला फिरताय किंवा आधीच्या ज्या अनन्याच्या वेळेला पण अमेयासोबत तू जास्त टाइम स्पेंड केलास, एक असतं ना वाईब मॅच होते वेगळी. कोणाची वाईब कशी हे मला जर डिस्क्राईब केलंस तर कसं? ऍक्च्युली मी अमेया बरोबर मी ते जे 3-4 दिवस शूट केले तेवढंच शूट केलंय मी. आणि प्रमोशन्स पण आमचे मी एकटीच फिरत होते. त्यामुळे ऍक्च्युली जेन्युइनली मी ललित बरोबर जास्त वेळ घालवलाय. म्हणजे हे 9 महिने पण आम्ही म्हणजे शूट नंतर पण आम्ही व्यवस्थित कनेक्टेड आहोत. म्हणजे असं नाही की आम्ही नाही आहोत. सो मला असं वाटतं माझी ट्रॅव्हल कम्पॅटिबिलिटी ललित बरोबर जास्त आहे. डेफिनेट. सो ललित तुला घेऊन जाणार आहे टूरवर? येस. आणि आम्ही दोघांनाही फिरायला आवडतं. त्यामुळे घेऊन जरी गेले तरी आम्ही आपापले फिरू शकतो. त्यामुळे ते चांगलं. वाव. प्रतीक सोबत मॅक्झिमम किती मिनिट्स बोलणं झालंय रिसेंटली किंवा किती मिनिट्स बोलतेस? मी खूप बोलते त्याच्याशी, पण फोनवर नाही यार आता होत माझं बोलणं. कारण मी कामात असले की आमचं इतकं फोनवर नाही होत. पण घरी गेल्यावर मला सांगावं लागतं की हा म्हणजे आज हे झालं, आज मला हे कोण बोललं, कसं सगळं. त्यामुळे असं आय कांट पॉइंट इट आउट. पण मी एकमेव व्यक्ती ज्याच्याशी बोलते तो आहे. त्यामुळे बरं, सासूबाईंच्या वॉर्डरोब मधली कोणती वस्तू ढापायला आवडेल? ढापायची गरज नाहीये, तर स्वतःहूनच देतील, पण तरी. ऍक्च्युली मला वॉर्डरोब मधून नाही, त्या खूप अमेझिंग बेकर आहेत. खूप अमेझिंग बेकर आहेत. म्हणजे त्या चीज केक जे काय आणि त्याने मला शिकवलंही आहे. पण मला असं वाटतं की मला थोडंसं जरा टॅलेंट मिळालं त्यांच्या बेकिंगचं तर मला खूप आवडेल. म्हणजे आता हे प्रमोशन सुरू आहेत तर प्रॅक्टिस सुरू ठेव ना. म्हणजे टेस्ट कशी येते ललित तुला सांगेल ओके होतंय की नाही. अमेझिंग बेकर आहेत कारण. ओके, वा. या निमित्ताने एक वेगळी क्वालिटी आम्हाला समजली ना आमची. ओके, आयुष्यात आलेली एक आरपार सिच्युएशन कोणती होती ओव्हरऑल करिअर मध्ये? अभी एक आर या पार जाना है, रिस्क लेके करना ही. नाही आले. नाही आली. मी खूप कॅल्क्युलेटिव्ह आहे.
मी असं सहजासहजी ज्या गोष्टी माझ्या हातात आहे, आता प्रोफेशनल डिसिजन्स घेणं माझ्या हातात आहे, त्यामुळे आर्या पार मी नाही फार म्हणजे येस एक आहे जे सांगू शकत नाही. हा काही नाही. येस मग ते काही असू शकतं म्हणजे नाही नाही ओके. ललित तुझ्यासाठी आता क्वेश्चन, सेम क्वेश्चन. एक दिवसासाठी कोणावर पाळत ठेवायचं असेल तर सेलिब्रिटी कोण असेल? शाहरुख खान. शाहरुख खान. कारण एक तर त्याचा दिवस खूप मोठा असतो, हो तो झोपतो 4 तासासाठी, आणि तो ज्या पद्धतीने फक्त काम नाही तर बाकीच्या सगळ्या गोष्टी पण मॅनेज करत असतो, तर ते मॅनेजमेंट काय आहे नेमकं, तो फक्त काय म्हणतो आपण, तो फक्त ऍक्टर नाही आहे, तो इज अ फादर ऑल्सो, प्रोड्युसर. हा म्हणजे तो एक वेगळीच एक पर्सनॅलिटी आहे जी खूप जास्त तुम्हाला प्रोव्हाइड करते लोकांना. तर ते काय आहे ते मला बघायला आवडेल. इंटरव्ह्यू मध्ये कधी गोष्टी रंगवून सांगितल्यात का? मी एखाद्या ऑलरेडीच कमी बोलतो, त्याच्यावरून मला ओरडून मी आता जरा बोलायला लागलोय, ओरडा खाऊन तर रंगवणं वगैरे दूर राहील. तर तू गेलास? नाही नाही, हे अगं सेम कॅटेगरी आम्हाला. म्हणजे आम्ही इतका वेळ हेच म्हणजे आम्ही असं की अरे आपल्या दोघांपैकी कोण बोलणार आहे मग आता, कारण दोघांनाही जरा असा बोला असं करायला लागतं थोडस. ओके, अगेन कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन. कॉफी डेटवर घेऊन जायचंय, कोणाला नेशील, सई की ऋता? नाही, मी आता ऋतालाच घेऊन जाणार ना. आम्ही आणि जातोच आहोत कॉफी डेटवर. वा, पण आत्ताच नाही, मी ओव्हरऑल विचारते. जसं ती म्हणाली की टूर असेल तर मी ललितना देईन, तसं. नाही, ऋताला घेऊन जा. ओके. लकी. आपल्या इंडस्ट्रीमधला तुझा 2 AM फ्रेंड कोण आहे, म्हणजे कधीही कॉल केल्यावर तुझ्यासाठी हजर असतो? माझे काही मित्र आहेत जे खूप म्हणजे जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो, नाटक करत होतो, तेव्हाचे माझे काही मित्र आहेत, ते अजूनही माझ्या बरोबर आहेत आणि त्यांना मी अगदीच कधीही कॉल करू शकतो. बरं, एका दिवसासाठी जर ऋताचा डे तुला प्लॅन करायचा आहे, तर तिला काय काय ॲडव्हेंचरस गोष्टी करायला लावशील ज्या ती कधीच करायला मागत नाही? तुला पूर्ण हातात तुझ्या धुरा दिली की हिचा दिवस प्लॅन कर, तर काय काय गोष्टी करायला लावशील? डेंजर नको यार, खूप इन्सायडर्स आहे यांच्याकडे जास्त. मी एकतर आधी तिला एका गेम झोन मध्ये घेऊन जाईल खूप भारीतल्या, की जिथे मला वाटतं की ती खूप जास्त रमेल आणि तिला खरंच ते एन्जॉय करायला आवडेल. सो मला वाटतं की तिथेच तिचा अख्खा दिवस जाऊ शकतो. पण तिला असं काही ॲडव्हेंचरस ट्राय करायला लावणार नाहीस की तुला माहिती तिचाही विकनेस आहे किंवा हिला या गोष्टीची भीती वाटते, असं काही? पण ती करेल, म्हणजे असं काही हे नाहीये तिचं की मी मला पण भीती चॅलेंज वाटते. समजून करेल ती. हा, म्हणजे ती करेल, तिला जर सांगितलं तर ती करेल काय काही पण असेल तर. 3 रिसेंट कॉल लॉग्स काय आहेत तुझे? रिसेंट कॉल लॉग्स. गौरव असेलच त्यात. गौरव सतत आहे. गौरव पत्की पिन करून ठेवलंस का? आमचा डिरेक्टर तो आहे. PVR मधला माझा मित्र आहे अमर म्हणून, तर त्यांच्याशी आत्ता बोलणं झालं थोड्या वेळापूर्वी, ते आहे. आणि सगळे कामाचेच आहेत, काही संमत काहीच नाही. आणि सुशांत जे आमचे सुपरवायझिंग प्रोड्युसर आहेत या सिनेमावरचे, त्यांच्याशी बोलणं. सो हेच आहे. तू चुकीचा प्रश्न विचारते, कारण तू आता को प्रोड्युसर आहे, त्यामुळे हीच कॉल्स होणार आहेत आता. वा, सॉरी गाईज, कॉन्ट्रोवर्सी नाही क्रिएट झाली इकडे. कमेंट्स मध्ये सगळे वेट करत असतील. ओके, आरपारच्या टीम मधून एक असा छुपा रुस्तम, जे आधी इंडस्ट्रीमध्ये आपण काम केलं किंवा आपण एकत्र भेटलो इव्हेंट्सला, पण इथे आल्यावर एक वेगळीच क्वालिटी कळली, असं एखादा व्यक्ती कोण आहे? बिहेवियर वाईज किंवा असं अतरंगी मस्ती वाईज छुपा रुस्तम. माधव अभ्यंकर. पण ते कारण त्यांची पर्सनॅलिटी अशी थोडीशी आपल्याला हे वाटतं ना की ते थोडेसे रागट असतील किंवा जरा भीती वाटावी त्यांची, पण ते खूपच चिल आहेत. खूप चिल आहेत. त्यांच्याबरोबर मजा आली काम कर, म्हणजे सगळ्यात बरोबर राधा मजा आली. पण बाकीच्यांबद्दल तसं माहित होतं की हे मजा घेणारी माणसं आहेत, त्यांच्याबद्दल की ते चांगले उत्तम अभिनेते आहेतच, पण ते किती चिल असतील ते माहित नव्हतं. पण ते फन आहेत, ते डान्स करायचा आहे, 36 गुण मध्ये त्यांनी जे- मग 36 गुण बघायला ना किती मस्त नाचतात काही. फन. भारी. बरं, सिंगल्स साठी जर 2 डेटिंग टिप्स तुला द्यायच्या असतील तर ते कोणत्या असतील? मौल्यवान टिप्स. बी सिंगल. स्वतः काय करते, बाकीच्यात नाही काय करायचं नाही. ही पहिली आणि शेवटची टिप्स. मी उलटा प्रश्न विचारते, रिलेशनशिप मध्ये
बी सिंगल थँक्यू सो मच गाईज ऑल द बेस्ट थँक्यू